श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे गौरी पूजन आणि उद्या गणपतीमधील मोठा बुधवार असणार आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। 11 आंब्याची पाने आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। आयुष्याचे सोने करणारा असा हा उपाय आहे। आंब्याच्या पानांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे। आंब्याची पाने आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापरत असतो। तर अशा या आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या गौरी पूजनाच्या दिवशी करायचा आहे। आता आपण हा उपाय कसा करायचा तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। गौरी पूजन जे आहे तर ते आपण ज्येष्ठा नक्षत्रावरती करत असतो। आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, तसेच आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे, पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, तसेच जे विवाह इच्छुक आहेत तर त्यांचे विवाह लवकर जुळावेत आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा, तर यासाठी गौरी पूजनाला विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी आपण गौराईंना महानैवेद्य दाखवत असतो। गौराईंची 16 दिव्यांनी या दिवशी आरती केली जाते। तर अशा या गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळीच काय करायचं आहे, 11 आंब्याची पाने घ्यायची आहेत। ही जी पाने आहेत तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपून देवपूजा केल्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। आणि ही पाने घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही गौरी बसवलेल्या आहेत तर त्यासमोर बसलात, गणपती बाप्पांसमोर बसलात तरी सुद्धा चालेल। आणि ही जी पाने आहेत तर ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायची आहेत। तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर पाणी धुताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा टाकू शकता। यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि ही जी 11 पाने आहेत तर त्या प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। तुम्ही प्रत्येक पानावरती स्वस्तिक चिन्ह काढा किंवा या 11 मधील 8 पानांवरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। एका पानावरती शुभ लिहायचं आहे, एका पानावरती लाभ लिहायचा आहे आणि एका पानावरती आपल्याला कलशाचं जे चित्र आहे तर ते काढायचं आहे। यानंतर आपल्याला रक्षासूत्राचा एक धागा घ्यायचा आहे, जो कलाव्याचा धागा असतो। तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही पांढरा धागा जो आहे तर तो ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने लाल पिवळा करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी पाने आहेत तर यांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे। तुम्ही जर शुभ लाभ आणि कलश असं काढलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर मध्यभागी कलश येईल, त्याच्या एका बाजूला शुभ एका बाजूला लाभ येईल आणि दोन्ही बाजूला 4-4 आंब्याची स्वस्तिक काढलेली पाने येतील। अशा पद्धतीने हे तोरण तयार करायचं आहे। आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, माता पार्वती महालक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, धनधान्यामध्ये वाढ व्हावी। आणि यानंतर काय करायचं आहे तर हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे। शक्य असेल तुमच्याकडे जर झेंडूची फुले असतील तर प्रत्येक पानामध्ये एक झेंडूचं फूल जरी या तोरणामध्ये तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल। तोरण लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते सुद्धा काढायचं आहे। स्वस्तिक चिन्ह कधीही काढताना त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत। आणि यानंतर या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे। अशा प्रकारे या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे। यासोबतच तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते सुद्धा करू शकता, उंबरट्याची सुद्धा पूजा करू शकता। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो। तर अशा प्रकारे 11 आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण आंब्याच्या पानांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिले गेलेले आहे। त्यामुळे तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण जे आहे तर ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि 4 ते 5 दिवसानंतर जेव्हा हे तोरण सुकेल तर त्यानंतर तुम्ही हे तोरण जे आहे तर ते बदलू शकता। जेव्हा आपण हे तोरण काढून टाकणार आहोत तर त्यावेळेला ते तुम्ही निर्माल्यमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करू शकता।